कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे दैवतये भूमंडळी उद्धार कली पाविते कोठे काही शोध ठाई स्थळासी अन्यत्रीचे तीर्थीनाशे तीर्थीवसे वज्रलेप पांडुरंगी पापांगी राहेना ऐसे हरे गिरिजे प्रती गुह्य स्थिती सांगितली तुका म्हणे तीर्थ क्षेत्र सर्वत्र हे दैवत हे भूमंडळी उद्धार कली पावविते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून या पंढरी क्षेत्राचा विशेष प्रतिपादन करतायत. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला पंढरपूर खूप आवडतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडली. पंढरी सोडून आम्ही दुसऱ्या तीर्थाला जात नाही. दुसऱ्या तीर्थाला जायची आम्हाला आवश्यकता नाही, गरज नाही. अनेक न करी तीर्थ व्रत. तुकाराम महाराजांना विचारलं, म्हणले महाराज तुमचा हा हटवादीपणा आहे, संकोचितपणा आहे तुमच्या स्वभावाचा. दुसरीकडे जायचं नाही, दुसरं पाहायचं नाही. या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये असे किती तीर्थ आहेत, किती क्षेत्र आहेत, किती विशेष आहे. आणि प्रत्येकाने जोपर्यंत शक्ती आहे ताकद आहे तोपर्यंत त्याच्या तीर्थाला जावं, तिथलं दर्शन करावं, भगवंताच्या या लीलेचा अनुभव लुटावा, आनंद लुटावा. अशी वास्तव स्थिती असताना तुम्ही असं संकोचितपणा कधी सोडणार मनाचा? का बरं तुम्हाला पंढरपूर सोडून दुसरीकडे जावं नाही वाटत? तुकाराम महाराज म्हणतात त्याचं कारण असं आहे की ज्याने हिरे जडलेले सोन्याचे दागिने अंगावर घातलेले, त्याला जर विचारलं का तुला लोखंडाचे दागिने घालावं वाटत नाही, तर त्याचं काय उत्तर येईल? ज्याने अमृताचं सेवन केलेलं आहे त्याला जर विचारलं तू का नाही पेज पेत, तर त्याचं जे उत्तर येईल तेच माझं उत्तर आहे. अशा प्रकारचं तीर्थ, अशा प्रकारचं क्षेत्र, अशा प्रकारचं दैवत जगात दुसरीकडे आहे कुठं? जगात जे आहे ते इथं आहे, पण इथं आहे ते जगात कुठंच नाही आहे. मग इतर ठिकाणी मी कशाला जाऊ, कशाला फिरू? असं काय आहे विशेष या पंढरपूरमध्ये? त्या पंढरपुरातला पहिला विशेष सांगतात. पंढरपूरमध्ये काय विशेष आहे? अनेक विशेष आहेत. त्याच्यातला विशेष हा आहे, अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे. पांडुरंगा सारिखा देव जगामध्ये दुसरीकडे कुठे सांगा? असं कोणतं क्षेत्र आहे, कोणतं तीर्थ आहे, कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आमच्या पांडुरंगासारखा काय आहे? देव आहे. पांडुरंगासारखा देव कुठंच नाहीये हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? तुम्ही सगळं जग पाहिलंय का? सगळे तीर्थ जगातले पाहिलेले आहेत, गेलेले आहेत तिथं. वाराणसी गया पाहिली, पण तेवढंच पाहिलंय ना? तेवढंच आहे का जगामध्ये? नुसते वाराणसी गया द्वारका एवढंच क्षेत्र आहे त्या जगामध्ये. अहो जग किती मोठं आहे, आणि तुम्ही जगात दुसरा असा नाही असं सांगता. हे कशाच्या आधारावर सांगता? तुकाराम महाराज सांगतात की याला आधार हा आहे की याच्यासारखा जगात दुसरा कोणी नाहीच आहे. म्हणून हे एक देवाचं लक्षणच आहे, ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही त्याचं नाव पांडुरंग. तू काय म्हणे? न हे अनेका सारिका.
तोची माझा सखा पांडुरंग, अनेका सारखा नव्हे. जो अनेकासारखा नाही आणि याच्यासारखा अनेक नाही का. हा कोणासारखा नाही आणि कोणी याच्यासारखा नाहीये. हा एकमेवा द्वितीय अशा प्रकारचा आहे. याच्यासारखी जगात दुसरी कुठलीच वस्तू नाही, कुठला देव नाही, कुठला माणूस नाही, कुठली अशा प्रकारची वस्तू नाहीये. एकमेव एक हा आहे असं शास्त्र सांगतंय. शास्त्रांनी याचं वर्णन जे केलेलं आहे ते अशा स्वरूपात केलेलं आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. एकमेव अशा प्रकारचा हा असा आहे, अशी दुसरी वस्तू नाहीच आहे. आणि मग त्या आधारावर मी म्हणतो की अनेक ऐसे कोठे सांगा. अशा प्रकारचं तत्व, अशा प्रकारचं दैवत, असा देव जगामध्ये दुसरा आहेच कोण. मला दुसरा देवच नाही तर सारखा काय आहे ना, तोच समजते. भेदिक कुतोन्य, याच्याशिवाय दुसरा काय नाही, देवच नाही. आणि तो इथं उभा आहे. त्यामुळं मी अगदी छातीवर हात ठेवून हा प्रश्न विचारू शकतो की अनेक ऐसे कोठे सांगा. मी जग पाहिलेलं नाही, जग पाहिलेलं नाही, पण याला पाहिलंय ना. आणि याच्यासारखा दुसरा कुठं नाही आहे, असू शकत नाही. म्हणून मी म्हणतो की अनेक ऐसे कोठे सांगा. पांडुरंगासारखे, पांडुरंगासारखा अनेक. म्हणलं काय असं एवढं विशेष आहे पांडुरंगामध्ये? सगळंच विशेष आहे महाराज पांडुरंगाचं. एखादा विशेष असता तर ती गोष्ट वेगळी होती. पांडुरंगामध्ये सगळेच विशेष आहे. अशा सगळ्या विशेषांनी संपन्न जगामध्ये दुसरी कुठलीही वस्तू नाही. आपण म्हटले सांगा ना पांडुरंगाचे काय विशेष आहेत ते. एक तर पहिला विशेष हा आहे की हा सत्य आहे. पांडुरंग काय आहे? सत्य आहे. पांडुरंग सोडून दुसरं काहीच सत्य नाही. जगात वस्तू अनेक आहेत, वस्तू अनेक आहे जगामध्ये, पण सत्य अर्थात त्रिकालाबाधित सत्य. सत्य या शब्दाचा अर्थ, आता व्यवहारातल्या वस्तूला आपण सगळे सत्य मानतोच की, पण त्या सत्य जरी असल्या तरी त्रिकालाबाधित सत्य नाही आहेत. व्यवहारांतपाती, जगतांतपाती सत्यत्व त्यांच्या ठिकाणी आहे. सापेक्षिक सत्यत्व त्या वस्तूच्या ठिकाणी आहे, निरपेक्ष सत्यत्व नाहीये. अर्थक्रिया कार्यत्व रूपाचं सत्यत्व त्याच्या ठिकाणी आहे. आहे आहे अशा प्रकारच्या म्हणण्याला कारणीभूत असणारं सत्यत्व त्या ठिकाणी आहे. पण अभाव अप्रतियोगित्व या रूपाचं सत्यत्व त्या ठिकाणी नाही. त्रिकालाबाधित्व या रूपाचं सत्य त्या ठिकाणी नाही. अनंत रूपाचं सत्यत्व त्या ठिकाणी नाही. ते फक्त पांडुरंगाच्या ठिकाणी. पांडुरंगाचे एक सत्य आहे. पांडुरंगाशिवाय जगात दुसरं काहीही सत्य नाही. सत्य तू विठ्ठला. स्थूल अशा प्रकारच्या सृष्टीमध्ये तोच सत्य आहे. सूक्ष्म सृष्टीमध्ये तोच सत्य आहे. कारण सृष्टीमध्ये तोच सत्य आहे. प्रातिभासिक सत्तेमध्ये तू सत्य आहेस. व्यावहारिक सत्तेमध्ये तू सत्य आहेस. पारमार्थिक सत्तेमध्येही तूच अशा प्रकारचा सत्य आहेस. पशुवादिकामध्ये तू सत्य आहेस. मानवादिकामध्येही तू सत्य आहेस. देवादिकामध्येही तू सत्य आहेस. पाताळातही तू सत्य आहेस. भूतळावरही तू सत्य आहेस आणि स्वर्गातही तूच सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. देव सत्य, देव सत्य. फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे. जागवितो मना सरिसे जना सही. तो परमात्मा सत्य आहे. देवाशिवाय काहीही सत्य नाही. अर्थात या ठिकाणी सत्य शब्दाचा अर्थ त्रिकालाबाधित, अविनाशी. पांडुरंग सोडला तर जगात कोणती वस्तू अविनाशी आहे? सगळ्याच वस्तू काय आहेत? विनाशी आहेत. नाशवान वस्तू आहेत. परमात्मा अविनाशी आहे. सगळ्या वस्तू पांडुरंग सोडला तर बाकीचे सगळेच
जड आहेत, परमात्मा चेतन आहे. सगळे अपूर्ण आहे, परमात्मा पूर्ण आहे. पांडुरंगच एकमेव असं तत्व आहे जगामध्ये की जे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जगात दुसरं कोणीच पूर्ण नाहीये, सगळ्यात मोठा तोच आहे. असे अनेक अनेक अनंत विशेष. अनंत हा एक विशेष आहे, त्याच्या ठिकाणी अनंत विशेष आहेत आणि अनंत हाही विशेष फक्त पांडव. बाकीचे सगळे शांत आहेत. कोणी देशांनी शांत असेल, कोणी कालानी शांत असेल, कोणी वस्तूंनी शांत असेल. पांडुरंग देशांनी शांत नाही, कालानी शांत नाही, वस्तूंनीही शांत नाही. अशा प्रकारचा अनंत स्वरूप आहे, अनंत. म्हणून तुकोबाराय म्हणतात जगामध्ये असा कोण आहे की जो पांडुरंगासारखा आहे. अनेक ऐसे कोठे सांगा. कुठं आहे? पंढरपूरला जसा पांडुरंग आहे तशा प्रकारचं पांडुरंग जगात दुसरीकडे कुठं आहे? कुठंच नाहीये. आणि मग तो पांडुरंग ज्या ठिकाणी, ते पंढरपूर जर आम्हाला सापडलेलं आहे, तर आता इतरत्र फिरायची आम्हाला आवश्यकता काय, गरज काय? तेव्हा अनेक ऐसे कोठे सांगा. या पांडुरंगासारखा देव जगामध्ये अजून कुठे ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. पुष्कळ तीर्थ आहेत, पुष्कळ क्षेत्र आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. अनेक ऐसे. तेव्हा या पंढरपूरचा पहिला विशेष आहे पांडुरंग. पांडुरंग म्हणजे देवाने अनेक ठिकाणी अवतार घेतलेले आहेत. इथंच घेतलाय असं थोडी आहे. त्याच्या रूपात देव त्या ठिकाणी आहे ना. तुकोबाराय म्हणतात आहे ना. पण इतर अवतारामध्ये त्याचं जे कार्य आहे आणि या अवतारामध्ये जे कार्य आहे, या अवतारासारखं कार्य दुसऱ्या अवतारात कुठे आहे? इतर अवतार जे आहे ना ते खूप काम करण्याकरता घेतलेले आहे, त्याला एवढंच काम नाहीये. इतर अवतारामध्ये धर्माची स्थापना करायची आहे, दुष्टांचा नाश करायचा आहे, भक्ताचं परिपालन करायचंय जसं त्याने सांगितलेले. एवढंच करतो असं नाही, अनेकही दुसरे अनेक कुठं करीत राहतो. इतर अवतारामध्ये किती, या अवतारात त्याला दुसरं काही कामच नाही. भक्ताचा उद्धार करणं हे एकमेव काम आहे. या अवतारात त्याने कोणाला मारलं नाही, कोणाला चिमटा घेतला नाही, कोणाला बुक्का घातला नाही, हे नाही. इतर अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये नुघडता बाळपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली. लहानपण संपत नाही, अजून सुरू झालं नाही तोपर्यंतच लगेच दानवरहित सृष्टी करायला प्रारंभ भगवंतांनी केला. या अवतारामध्ये महाराज त्याच्या समोर किती काही घडतं तरी गपचे बिचारा काही बोलत नाही. कारण या अवतार दुसरं काही काम करण्याकरता नाहीच आहे. काही करा, तुम्हाला जे करायचंय ते करा. या अवतारामध्ये फक्त येणाराचं काय करायचंय? उद्धार अशा प्रकारचं करणं, एवढंच काम आहे. तेव्हा या आधारावर तुकोबाराय म्हण सांगा बरं आठवत असं दुसरीकडे कोणता अवतार आहे? कुठे आहे असा देव की ज्याला फक्त उद्धार करायचंच काय आहे काम आहे? तेवढंच एकमेव स्पेशल काम घेऊन बसलेलं आहे. असं जगामध्ये भगवंताने अनेक अवतार घेतलेले असते. पण या अवतारामध्ये भगवान परमात्मा एक काम घेऊन उभा आहे, फक्त एक काम घेऊन उभा आहे. जे त्याच्याकडे भक्त येतील त्यांना मुक्त करणे. दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते. हे दैवत या भूमंडळामध्ये कलियुगातल्या लोकांना सुद्धा मुक्त करण्याकरता समर्थ आहे.
फक्त उद्धार करणं, दुसरं तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. बरं देवा, तुला दुसरं काम तरी काय आहे? बरं तुला काय उसाला पाणी द्यायचंय का? कुठं कीर्तन प्रवचन जाऊन करायचे, कुठं बांधकाम करायचं, धंदा तरी काय? फक्त एकच काम आहे भक्तांचा, उद्धार करणं. तेवढं सुद्धा तुझं जण होत नाही, करतो तरी काय तू? तेव्हा तुकोबाराय म्हणतात की असं जगामध्ये कुठलं क्षेत्र आहे, कुठलं अशा प्रकारचं तीर्थ आहे, कोण दैवत आहे असं की केवळ केवळ भक्तांचा उद्धार करणं हेच ज्याच्या पुढं समोर काम राहिलेलं आहे, असं आहे कुठं? अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे, दैवत ये भूमंडळी उद्धार कली. म्हणून कलियुगामध्ये उद्धाराच्या चिंता करण्याचं काही कारणच नाहीये. भवसागर तरिता कार्य करीत असा चिंता. भवसागर तरण्याची चिंता का करता? आता संतांना कदाचित हे माहिती नसेल की खरं तर भवसागर तरायला कोणी चिंता करीतच नाही म्हणा. लोकांच्या ज्या चिंता आहेत त्या दुसऱ्या चिंता आहेत. आता ह्यांना काय, आपली जशी नजर असते सगळं जग दिसत. पण ज्यांना कोणाला चिंता आहे अशा प्रकारचे जे साधक मंडळी त्यांना उद्देशून म्हणतात की भवसागर तरण्याकरता आता तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. कशी काय आवश्यकता नाही? केवढा भयान अशा प्रकारचा भवसागर आहे. नुसतं त्याच्याकडे पाहिलं तरी माणसाला काय वाटते? भीती वाटते. आणि तुम्ही सांगता की चिंता करण्याची गरज नाहीये. कशाच्या आधारावर आम्ही चिंता करणार नाही? वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती विचार काही त्याचा, कोण दमायचा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. कोणाच्या भरोश्यावर निश्चिंत राहावं सांगा ना? रुपये की वैसा माझा. म्हणून म्हणतात कशाचा भरोसा यांना, एवढे निश्चिंत कसे आहेत? कशाच्या भरोश्यावर निश्चिंत आहे? कोण यांना दुःखातून मुक्त करणार आहे? कोण यांना सोडवणार आहे? कोणामध्ये अशी शक्ती आहे की यांना मृत्यूच्या दुःखातून काय करेल? मुक्त करेल. कशाचा भरोसा यांना? काय मानवनिया राहिले निश्चिंत, काय जाब देते म्हणतात. कशामुळे हे निश्चिंत झालेले आहेत नाही का? तुकाराम महाराजांना याचं उत्तर असं आहे, मूर्खपणामुळं. माणसं जे निश्चिंत आहेत ते कशामुळं? काय दुसरं आपल्याकडं? जे भांडवल आहे की ज्याच्या आधारावर आपण निवांत निश्चिंत आहे, कधी काही चिंता वाटत नाही, त्याचं एकच अशा प्रकारचं मूर्खपणा. परिणामाचा विचार न करणं याच्यामुळं निश्चिंत आहे. नाहीतर महाराज निश्चिंत काहीच गोड लागलं नसतं, काहीच गोड लागलं नसतं. परीक्षितीने ज्या वेळेला ऐकलं की 7व्या दिवशी तक्षक नावाचा शाप येऊन आपल्याला दंश करणार आहे असा शाप झालेला आहे, परीक्षिती महाराज पुन्हा घरात नाही गेला. तो शमीक ऋषी आले होते सांगायला आणि ते बाहेर होते, तर बाहेर ऋषी आलेले म्हणून हा बाहेर आला. त्यांना आदर सत्कार करून घरात नेण्याकरता नमस्कार केला आणि पहिली क्षमा मागितली. म्हटलं महाराज माझ्याकडून चूक झालेली आहे, तुमच्या गळ्यात मी मृत सर्प अडकवलेला आहे, मी तुमच्या शिक्षेला पात्र आहे, तुम्ही मला दंड करू शकता, मी आनंदाने तो काय करेन? स्वीकार करेन. ऋषी सांगतात राजा तू दंडाला योग्य नाहीयेस. त्यावेळेला तो तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ झालेला होता. तहान आणि भूक माणसाला काही करायला लावते महाराज, आणि त्यामुळं तुझ्याकडून तशा प्रकारचं कृत्य घडलेलं आहे. क्षुल्लक कृत्य आहे. मी तुला कदापि शाप दिला नसता, पण तुला शाप दिला गेलाय. तुझा दंड निर्धारित झालेला आहे. आता तुला मी सावध करायला आलोय. तुझ्याकडे फक्त किती दिवस आहेत? 7 दिवस आहेत. 7. तेव्हा या 7 दिवसामध्ये तुला तुझं कल्याण करण्याचं जे साधन आहे ते साधन करून कल्याण करून घे. तुझ्याकडे 8वा दिवस नाही. 7 मैत्री महाराज प्रत्येकाकडे 7च दिवस असतात, 8वा दिवसच नाही.
हे 7च दिवस आपल्या भोवती फिरत असतात. प्रत्येकाला काळरूपी तक्षक जो डसणार आहे हा या 7 दिवसातच डसणार आहे. कोणाकडे 8वा दिवस. ज्या वेळेला ते त्याला कळालं याच्यातून आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. कोणीही सोडवू शकत नाही. कोणामध्येही सामर्थ्य नाही त्याच्यातून सोडवण्याचं. बरंच तो पुन्हा घरात नाही गेला. सरळ गंगेचा काठ अशा प्रकारचा गाठलेला वाऱ्यासारखी बातमी चौकडे समजली. तेव्हा चिंता करण्यासारखा विषय आहे आणि चिंता करू नका असं तुम्ही म्हणता. भवसागर तरता कार्य करीत तर कशाच्या आधारावर चिंता करायची नाही. तुकोबारे सांगतो ते समोर उभा आहे ना पलीकडं. पहिलं उभा दाता कटीकर ठेवून कंबरेवर हात ठेवून पलीकडच्या काठाला विटेवर उभा असलेला जो परमात्मा आहे म्हणले हो त्याचे पायी घाला मिठी. त्याच्या पायावर मिठी घालायची सोडायची नाही. पण त्याला जे मिठी मारायची ते सोडायची नाही. त्याला मिठी मारली रे मारली की भवसागरच सुकून जातो. पण त्याला मिठी मारावी लागते. मात्र जो मिठी मारतो त्याचा तो उद्धार करतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशिद. मिठी मारायची ती हाताने नाही. हाताने सगळ्याला कशी काय मिठी मारता येईल. एकाने जर त्याच्या पायाला पाय धरले तर दुसऱ्याला त्याच्या पायात सापडणार नाही. दुसऱ्याला ह्याचे हात धरावे लागतील. त्याचे पाय आहेच किती एवढे त्याचे पाय. तुझी पाऊले सुकुमार. दुसऱ्याला कुठे जागा मिळणार. मग सगळ्याला तुम्ही सांगता की त्याचे पायी घाला मिठी. त्याच्या पायाला मिठी घालायला जागा कुठं सापडेल. मिठी हाताने नाही घालायची. मिठी घालायची मनाने. आणि मग करोडो मन त्याला मिठी घालू शकतात तरी सुद्धा त्याचे पाय रिकामेच राहतात. त्याचे पायी घाला मिठी. मोल ने घे जगजेठी. मिठी घालायला तो पैसे मागत नाही. तो नाही घेत. महाराज पुजारीही नाही घेत. तुम्हाला हाताने मिठी मारायची असतील तर मग पुजारी पैसे मागतील. मनाने मिठी मारायची असेल तर पुजाऱ्याला माहिती बी नाही राहते त्याच्या पायाला कोणी मनाने मिठी मारलेली आहे ती. आणि मनाने मिठी मारायला मंदिरात जायची गरज नाही. आपल्या घरी बसून आपण मनाने काय मारू शकतो. मिठी मारू शकतो. मोलाने घे. फक्त ते त्यालाच कळते. आणि मग तो काही पैसा वगैरे मिठी मारणाराकडून घेत नाही. उलट खुश होतो. उलट वाटच पाहत असतो तो की मला मिठी मारणारा कोण येतोय मिठी मारणारा. तेव्हा त्याचे पायी घाला मिठी. मोलने घे जगजेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याच्यावर विश्वास ठेवला बस. विश्वासाचंच मोल द्यावं लागतं त्याला बाकीचं काही नाही लागत. त्याला काय लागतो विश्वास. विश्वास ठेवला रे ठेवला की त्याला उचलून खांद्यावर आपण पायाला मिठी मारायची. आणि ज्या वेळेला भवसागरातून तारायचं त्यावेळेला मग तो खाली नाही ठेवीत. त्याला उचलून खांद्यावर घेतो आणि सरळ चालत जातो. महाराज तो इतका उंच आहे का त्याच्या पायाला बी नाही लागत ते पाणी. खांद्यावर घेऊन जातो खांद्यावर. आणि या कलियुगामध्ये कली या म्हणण्यामध्ये विशेष आहे. इतर युगामध्ये माणसं मुक्त होत असतील तर त्याच्यात आश्चर्य नाहीये. कारण इतर युगामध्ये दोष कमी आणि गुण जास्त असतो. पाप कमी घडतं आणि पुण्य फार. एखादा माणूस खोटं बोलतच नव्हते पूर्वी असं नाही. एखादा खोटं बोलायचं. आता एखादा खरं बोलतो. आज अशी परिस्थिती आहे की एखादा खोटं बोलतो असं नाही. एखादा खरं बोलतो. नाहीतर मग नोकरी करणारे असो, शेत्या करणारे असो, दुकानात बसलेले असो, नाहीतर कीर्तन करत बोंबलत फिरणारे असो, कोण खोटं बोलत नाही. मला कोण खोटं बोलत नाही.
कलियुगाचा हा महिमा आहे की साधूने सुद्धा कशाचा आश्रय केला? खोट्याचा आश्रय. साधू हे कलियुगाचं विशेष अशा प्रकारचं स्वरूप आहे. एकाने विचारलं कलियुग आलं कधी समजावं? ज्या वेळेला साधू खोटं बोलतील समजायचं. आता काय आलं? कलियुग अशा प्रकारचं आलेलं आहे. साधू खोटं बोलायला लागतील, साधू खोट्याचा आश्रय करतील किंवा खोट्याचा आश्रय करणारला साधू म्हटलं जाईल. कलियुगाचा हा विशेष आहे. कलियुगाचा. तेव्हा अशा या कलियुगामध्ये अगदी बारीक चिंतन केलं तर लक्षात येईल महाराज, देवाचा उदारपणाचं कौतुक करावं. एवढे दोष घडतात तरी बिचारा तो कधी ताणून धरतो, काय होतं, पण जाता जाता तरी टाकूनच गेला ना. पाऊस पाडलाच ना जाता जाता, का परतीच्या वेळेला का होईना पण चौकडे पाऊस पडलाच की नाही. काहीतरी किमान खाण्यापुरतं तरी नक्की पिकल. आता एवढे दोष घडतात, एवढे दोष घडतात महाराज, की त्या दोषाचं चिंतन करायला लागलं तर असं या जगामध्ये राहू नये असं वाटतं. या कलियुगाचा हा विशेष आहे. आणि अशा या कलियुगामध्ये उद्धाराचा तर प्रश्न नाही आहे. म्हणजे उद्धार होणं म्हणजे देव बनणं आहे महाराज. कलियुगामध्ये माणूसही बनणं होतं की नाही हा प्रश्न आहे. दिसायला मॉडेल माणसासारखे आहेत, प्रत्यक्ष कृती पशुलाही लाज वाटेल अशा प्रकारची असते. तेव्हा अशा या कलियुगामध्येही उद्धाराचं काम निरपेक्ष भावनेनं करीत राहणारा देव जगामध्ये आहे कुठं? अनेक ऐसे कोठे सांगा, पांडुरंगा सारिखे दैवतये भूमंडळी, उद्धार कली पावविते. कलियुगामध्ये उद्धार, भक्तांचा उद्धार करणारा अशा प्रकारचं दैवत आणि कुठे आहे सांगा? तीर्थ नाहीत, क्षेत्र नाहीत, इतर ठिकाणी दैवत नाहीत असं नाही मी म्हणत, पुष्कळ आहेत. प्रत्येक भागामध्ये तीर्थ आहे, प्रत्येक भागामध्ये क्षेत्र आहे. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रांतामध्ये कितीतरी अशा प्रकारचे तीर्थ आणि क्षेत्र आहेत. पण कोठे काही शोध ठाई स्थळाशी. कुठल्या तीर्थामध्ये काही कमी आहे तर कुठल्यामध्ये काही. महाराज कुठं तीर्थ असतं तर देव नसतो, कुठं देव असतो तर तीर्थ नसतं, कुठं देव तीर्थ असलं तर क्षेत्र नसतं, कुठं क्षेत्र असलं तर तीर्थ नसतं. असं प्रत्येक ठिकाणी कशाची ना कशाची काय कमी आहे. आपण ऋषिकेशला गेलो, हरिद्वारला गेलो, तिथं तीर्थ आहे, गंगामाई आहे, तीर्थ आहे, पण तिथं काय नाही, देव नाही. तिथं तीर्थ आहे पण देव नाही. काही ठिकाणी देव आहे पण तिथं तीर्थ नाही. काही क्षेत्र असे आहेत की तिथं देव आहे पण तीर्थ शब्दाचा अर्थ पवित्र पाणी. जे जल स्नान केल्यावर नाही, दर्शनाने स्मरणाने लोकांचे दोष नष्ट करतं, अशा प्रकारच्या जलाला काय म्हटलं जातं? तीर्थ म्हटलं जातं. आणि असे अनेक क्षेत्र आहेत की तिथं देव आहे पण तीर्थ नाही. तिथं देव आहे तीर्थ नाही. काही ठिकाणी तीर्थ आहे देव नाही. म्हणजे कुठं काही आहे, कुठं काही आहे, कुठं काही आहे, कुठं काही आहे. आता काशीला ठीक आहे, काशीला तीर्थही आहे, काशीला देवही आहे, पण उद्धार होण्याकरता मरावं लागतं महाराज. तिथं नुसतं जिवंत गेला आणि परत आला, त्याचा उद्धार करायला देव रिकामा नाही. शंकर बाबा तू इथं मर, इथं मर. तिथं मेल्यानंतर मरण मुक्ती वाराणसी, वाराणसी मुक्ती, पण कधी? मेल्यावर, घरी नाही.
तिथं मेल्यावर. आता तिथं अशी पद्धत आहे की त्या परिसरामध्ये कुठंही मेलं तरी जाळायला तिथं आणतात. असे नंबरच जसे आषाढीला नंबर लागतात का नाही एसटीचे जायला, तसे महाराज तिथं असे प्रेताचे नंबरच लागलेले असतात. मेल्यावर आणते ते. मेल्यावर काय कोणाला मुक्त करेल? त्याला मुक्त करायचंय त्याला तर अगोदरच घेऊन गेलेले, आणि मग हे नुसतं मड आणि ते तिथं मरावं लागतं. त्या क्षेत्राचा महिमा तो आहे, पण त्याच्याकरता बरीच माणसं तिथं मरण यावं म्हणून जातात, राहतात आणि मग काहीतरी काम निघतं घराकडे येतात आणि इकडे आल्यावर मरतात. पंढरीचा हा विशेष आहे की इथं मुक्त होण्याकरता मरावं नाही लागत. हा परमात्मा जिवंत असतानाच काय करतो? मुक्त अशा प्रकारचा करतो. कोठे काही शोध ठाई स्थळाशी, त्या स्थळाचा शोध केला तर लक्षात येईल की कुठं काय आहे, कुठं काही म्हणजे कशाची न्यूनता आहे, कुठं कशाची न्यूनता आहे, कुठं कशाची न्यूनता आहे. पण या पंढरपूर क्षेत्रामध्ये कशाचीच न्यूनता नाही. इथं देवही आहे, क्षेत्रही आहे आणि तीर्थ आहे. म्हणून ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. चंद्रभागाही आहे आणि भीमाही आहे, नाही का? भीमा आली चंद्रभागा. एकच गंगा आहे, दोन कशी काय नावं येतात, नाही का? चंद्रभागा आणि भीमा. भीमाशंकर पासून उगम पाहून खाली कृष्णेला मिळेपर्यंतच्या नदीचं नाव काय आहे? भीमा आहे, भीमा. आणि चंद्रभागा नावाचं इथं सरोवर आहे. आज ते भीमेमध्ये काय झालंय? मिळालं गेलेलं आहे. पण बहुतेक पुंडलिक रायाच्या जवळ असं पूर्वी एक सरोवर असावं की ज्या सरोवराचं नाव चंद्रभागा आहे. चंद्रभागा सरोवर, धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर. पद्मतीर्थ विठ्ठल क्रीडास्थळ वेणुनाद. आणि असे दोन पवित्र अशा प्रकारचे तीर्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. म्हणून भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, या दोन्ही पवित्र अशा प्रकारच्या नद्या आहेत, ते तीर्थ आहे. आणि पवित्र असल्यामुळे त्याला गंगा म्हटलं जातं. तीर्थ आहे, क्षेत्र आहे पंढरी सारखं, आणि देव आहे पांडुरंगासारखा. कुठलं तीर्थ चांगलं राहतं तर देव कमकुवत असतो, कुठं देव पॉवरफुल असतो तर तीर्थ कमकुवत असतं. इथं सगळेचे सगळे पॉवरफुल आहेत. तेव्हा कोठे काही शोधत स्थायी स्थळाशी. आणखीन काय विशेष आहे? एक विशेष तुकाराम महाराजांनी या चरणामध्ये सांगितलेलं आहे. महाराज तुकोबारांनी शरणात सांगितलं असल्यामुळे आपल्याला ते काय करावं लागणार? मान्यच करावं लागणार. तुकोबाराय म्हणतात इतर ठिकाणी असं असतं, इतर आपण आपापल्या ठिकाणी पाप केली आणि मग ती पाप केल्यानंतर ती पाप जाण्याकरता त्या क्षेत्रामध्ये जातो, तीर्थामध्ये जातो. त्या तीर्थामध्ये गेला, क्षेत्रामध्ये गेला की पाप काय होतात? नष्ट होतात. गंगेत स्नान केलं पाप नष्ट होतात. इतर ठिकाणी गेलेली पाप तीर्थात नष्ट होतात. अन्य क्षेत्रम कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. पण जर त्या ठिकाणी पाप केलं तर मग ते वज्रलेप होतो, त्याचा वज्रलेप. मग ते कशाने जात नाही. तीर्थात केलेलं पाप कशाने? अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थ घालवतं, पण तीर्थात केलेलं पाप ते कशानेच जात नाही. मग ते फेडावंच लागतं. तीर्थात केलेल्या पापाला प्रायश्चित्त नाही. तीर्थात केलेलं पाप कशाने जात नाही, ते फेडावं लागतं. अन्यत्रेचे तीर्थी नासे, तीर्थी वसे वज्रलेप. वज्रासारखा लेप बसतो त्या पापाचा, ते पाप जात नाही.
आणि पंढरपूरचा हा महिमा आहे की पंढरपूरमध्ये पापच लागत नाही. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगीचे पांडुरंगी पाप अंगी राहेना. तुकाराम महाराजांचा भाव हा आहे या ठिकाणी. तुकोबारायांना जे दर्शन झालेलं आहे इथं, तर या ठिकाणचा हा पांडुरंग परमात्मा केवळ मंदिरात आहे असं नाही. या ठिकाणी पांडुरंग 3 रूपामध्ये आहे. मूर्ती स्वरूपामध्ये आहे, जल स्वरूपामध्ये आहे आणि क्षेत्र स्वरूपामध्ये. पंढरपूर हे जे क्षेत्र आहे, भूमी आहे, त्या भूमी स्वरूपातही पांडुरंग आहे, मूर्ती स्वरूपातही पांडुरंग आहे आणि गंगेच्या स्वरूपातही पांडुरंग आहे. त्यामुळं गंगेचं दर्शन झालं तरी पाप जातं, पंढरीचं दर्शन झालं तरी पाप जातं आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर तर जातच जात. पांडुरंग परमात्मा या ठिकाणी जो आहे तो केवळ मूर्ती रूपात आहे असं नाहीये. इतर तीर्थापेक्षा पंढरपूर या तीर्थाचा क्षेत्राचा काय विशेष आहे, का तुकोबार आहे असं म्हणतात. बरेच मोठी माणसं आहेत, सत्यवादी आहेत, हे वास्तव असल्याशिवाय कसं काय बोलतील. तर या क्षेत्राचा हा महिमा आहे की पंढरपूर म्हणजे पांडुरंग, म्हणून बऱ्याच वेळेला पांडुरंग क्षेत्र म्हटलेलं आहे याला. पंढरी क्षेत्र न म्हणता पांडुरंग क्षेत्र, अर्थात क्षेत्राच्या रूपाने ही देव आहे. आपलं दुर्दैव आहे की त्या दृष्टीनं आपल्याला दर्शन होत नाही. जे भाग्यवान आहे त्यांना पंढरपुरातले सगळेच चतुर्भुज दिसतात महाराज. जे कोणी पुण्यवान आहेत, भगवंतांची कृपा ज्यांच्यावर झालेली आहे, त्यांना पंढरपुरातले सगळेच काय दिसतात, चतुर्भुज. म्हणजे माणसंच चतुर्भुज दिसतात असं नाही. एका पंढरीचे महिमान, राहुळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव. तृण, गवत, दगड, माती, वाळू, खडे, हे जे जड अशा प्रकारचे पदार्थ आहेत ते सुद्धा पांडुरंग स्वरूप आहेत. पांडुरंग स्वरूप आहेत, तेही त्यांना चतुर्भुज रूपाने दिसतात. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवणी जगाला. तेव्हा इथले सगळी प्रत्येक खडा ना खडा पांडुरंग स्वरूप आहे. खडा ना खडा इथं आलं की पांडुरंग स्वरूप होत. मग जर जड वस्तू पांडुरंग स्वरूप आहे तर चेतन वस्तू पांडुरंग स्वरूप आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. कैमुतिक न्याय आहे. जड जर परमात्मा आहे तर चेतन तर परमात्मा आहे. चेतनाबद्दल तर शास्त्रच सांगतं की चेतन काय आहे, परमात्मा आहे. पांडुरंगीचे पांडुरंगी. आणि मग इथं येणारा प्रत्येक पांडुरंग स्वरूप होत असल्यामुळं त्याच्याकडून घडलेलं जे पाप आहे ते पाप त्याला स्पर्शच नाही करत. पाप स्पर्श नाही करत. पाप अंगी राहेना. अर्थात तशा प्रकारची नजर आल्यानंतर त्यांना ते दिसतंय की पाप अंगे. हे या पंढरी क्षेत्राचा आगळा वेगळा महिमा तुकोबारायांनी प्रतिपादन केलेला आहे. पंढरपूर क्षेत्राचा हा विशेष आहे. आता ते क्षेत्राचं परिमाण काय आहे, त्या क्षेत्रामध्ये कोण आला असं समजायचं, आज स्वतंत्र अशा प्रकारचा भाग आहे. पण तुकोबारायांचा म्हणण्याचा भाव आहे की इथं जो येणार आहे तो पांडुरंग स्वरूप होतो आणि पांडुरंग स्वरूप झाल्यानंतर त्याला पाप पुण्याचा लेप लागत नाही, संबंध स्पर्श होत नाही. यस्य ना जसं यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल लोका न हंती न निबद्धते.
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. महात्म्यांच्या स्वरूपाला पापपुण्याचा संबंध येत नाही. अलिप्त अशा प्रकारचं त्यांचं होतं. अलिप्त कमळ जळी जैसे, जसं पाण्यात राहून कमळ पाण्याशी संबद्ध होत नाही त्याप्रमाणे महात्मे देहात राहून कर्म करूनही त्यापासून घडणाऱ्या पापपुण्याने लिप्त होत नाहीत. पण हे महात्म्याकरता सांगितलेलं आहे. हा क्षेत्राचा महिमा इथं जोही राहील, पंढरपूरमध्ये जोही राहील, तो पांडुरंग स्वरूप होतो. आता तो पांडुरंग स्वरूप होतो का तुकाराम महाराजांना तसं दिसतं हे काय माहिती. शेवट ही ज्याची त्याची काय आहे नजर आहे, ज्याची त्याची नजर आहे. ज्यांना ती नजर प्राप्त झालेली आहे त्यांना काय. महाराज काही लोकांना पंढरपुरात घाणीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. पंढरपूरचं नाव घाण शहर. आता इथं घाण आहे का त्यांची नजर तशी हे काय सांगावं. शेवट हा ज्याच्या त्याच्या नजरेचा प्रश्न आहे, नजरेचा प्रश्न आहे. तुकोबारांची नजर अशी झालेली आहे की इथली खडा चीज वस्तू ती सुद्धा पांडुरंग स्वरूप आहे. पाप पुण्य काही खड्याला दगडाला तर लागत नाहीच. पाप पुण्याचा अधिकारी कोण असतो? मनुष्य असतो. मनुष्य वेदत्रयीची पाना नाही अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्य वाचोनी विधान आन नाही. मी थोडस आणखीन जास्त हा विषय चिंतन करू लागलो याच्याकरता की ही नजर तुको, नाही तर मग लोक म्हणतील मग काय अडचण आहे जर इथं पापच लागत नाही. जर इथं पापच लागत नाही तर मग काय हरकत आहे पाप करायला, असं वाटू नये कोणाला. म्हणून थोडस आणखीन पुढे जाऊन चिंतन करावं लागतं. तुकोबारांचा भाव तसा असो वा नसो. तुकाराम महाराजांनी तर सांगितलेलं आहे की पांडुरंगीचे पांडुरंगी पापांगी राहे ना. कारण हे सगळे पांडुरंग स्वरूप आहेत. गंगा पांडुरंग स्वरूप आहे, क्षेत्र पांडुरंग स्वरूप आहे. म्हणून तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, पुढे देव विठ्ठल. म्हणजे देवही विठ्ठल आहे, अर्थात मूर्तीही विठ्ठल आहे, चंद्रभागा ही विठ्ठल आहे, आणि हे क्षेत्र जे आहे पंढरी हेही विठ्ठल स्वरूप आहे. परमात्मा या तिन्ही स्वरूपामध्ये उभा आहे. एवढंच नाही, या ठिकाणी जो येतो तोही विठ्ठल स्वरूप होतो. आणि मग विठ्ठल हा असंग असल्यामुळं त्याला कसल्याही पापाचा पुण्याचा मळ स्पर्श करू शकत नाही, हे तुकोबारांनी सांगितलं. पण हा क्षेत्राचा महिमा तुकोबाराय सांगत असले तरी त्या क्षेत्रामध्ये आपण दाखल झालो की नाही हा प्रश्न आहेच ना. पंढरपूर शहर आणि पंढरपूर क्षेत्र. तर तुकोबाराय तर म्हणतात नाही इथं नाही पाप लागत. इथं येणारं प्रत्येक पांडुरंग स्वरूप होत आहे. तुकोबारांना इथं येणारा प्रत्येक पांडुरंग स्वरूप दिसतोय. संतांची महाराज ती नजर असते की त्यांना सगळं जगतच काय दिसतं, पांडुरंग स्वरूप दिसतं. पाहे तिकडे बाप माय. आणि मग समोरचा दिसणारा जर पांडुरंग स्वरूप दिसत असेल तर पांडुरंग जसा नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे तसे प्रत्येक व्यक्ती नित्यशुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वरूपाची दिसत होते. त्यामुळे दिसत असणार. आणि मग त्याचा पापाचा संबंध नाहीये. अन्य पांडुरंगीचे पांडुरंगी पापांगी राहे ना. तुकाराम महाराजांना विचारलं की वा तुम्ही अशा प्रकारचं हे जे विधान करायला लागलेत की अन्यत्रीचे तीर्थीनासे तीर्थी वसे वज्रलेप, हा नियम
सगळ्या बाकीच्या क्षेत्रा करताय, पंढरपूर करता हा नियम नाही. पंढरपूरमध्ये हे सगळं पांडुरंग स्वरूप असल्यामुळं तिथं पाप त्यांना स्पर्श करत नाही. असं धर्मशास्त्राचे हे काय झालं, विरोधात झालं ना. जे सामान्य नियम आहे, सगळ्या करता नियम आहे, त्याच्या विरोधामध्ये. कशाच्या आधारावर तुम्ही बोलत आहात, कशाच्या आधारावर बोलत आहात? तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही बोलत, मी ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. आणि हे कोणी सांगितलेलं आहे? हे भगवान शंकरांनी सांगितलं. कोणाला? पार्वती मातेला. पंढरी क्षेत्राचा महिमा ज्या वेळेला भगवान पार्वतीला सांगत होते, पार्वतीनं कधी विचारला? कोणत्या ग्रंथामध्ये आलेला आहे विषय? आता त्या अर्थी तुकोबाराय म्हणतात, त्या अर्थी कुठल्या तरी शंकरांनी पार्वतीला केलेल्या उपदेशाच्या ग्रंथामध्ये हा विषय आलेला असणार आहे. कारण तुकोबारायांनी बरीच पुराणं पाहिलेली होती, हा त्याचा अर्थ आहे. बरीच हा शब्द मागे घेतो मी, सगळे पुराणं पाहिलेले होते हा त्याचा. पाहिली पुराणे पाहिली. तुकोबारायांना सगळ्या पुराणाचं परिपूर्ण ज्ञान होतं. त्याच्याशिवाय कोणत्या शंकराने पार्वतीला सांगितलं हा विषय कुठं आलेला असणार? पुराणामध्ये. म्हणजे पुराण पाहिल्याशिवाय तुकोबारायांना कसं काय कळालं? तुकोबाराय म्हणतात, ऐशे हरे गिरजे प्रती गुह्य स्थिती सांगितली. कदाचित भगवान शंकर प्रत्येक वारीला पंढरपूरला येत होते. पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. आम्ही कापडे रे, आम्ही कापडे रे. तो पहिले वारकरी भगवान शंकर. आता वारी महाराज आषाढी वारी आहे ना, ती पहिल्यापासून अशीच भरते. पहिले माणसं कमी असले तरी मग क्षेत्रही लहान असेल, पण गर्दी पहिल्यापासूनच आहे. दोन्हीचं हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे, हे तुकोबारायांचं वाक्य आहे. म्हणजे त्याही वेळेला वारी अशीच भरत होती. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त भरत झाला. आता काय झालंय, वारीला गर्दी असते म्हणून बिना वारकरी माणसं एरवी येऊन जातात. पूर्वी एरवी येत नव्हते, येण्यासारखी स्थिती नव्हती. त्यावेळेला मग ते सगळे यायचे. ते कधी यायचे? वारीला यायचे. आणि अपार मिळाले. आता तरी कमीत कमी 10 लाख भरली, 12 लाख भरली, 7 लाख भरली, असा काही ना काही कशावरून तरी हे काढलं जातं आणि त्याचा पार लावला जातो, लेखा केला जातो. पूर्वी अपार मिळाले वारकरी रे. तर या अपार म्हणण्यामध्ये असं आहे, आता यांना दिसतात तेवढेच लिहितात, इथं जे दिसतात तेवढेच येतात असं नाही. आम्हाला दररोज काकडा आरतीला जर सगळे स्वर्गातले येतात तर वारीला कसं काय येणार नाही? बरं, स्वर्गातले आलेले ह्यांना काय दिसतात पेपरवाल्याला? हे फक्त एसट्या किती आल्या, प्रत्येक एसटीत 50 माणसं धरली, 50 गुणले आलेल्या एसट्या. मग एसटीने एवढे आले. रेल्वेच्या किती चक्रा हाणल्या की रेल्वेनं, एका रेल्वेत किती माणसं बसतील तितके गुणले तितक्या. हे रेल्वेनं आलेली माणसं. मग स्वतंत्र वाहनं किती आलेले आहेत, प्रत्येक वाहनात किती आलेले असतील, आणि पायी किती आले, असे बेरजा करून ते काय देतात? आकडे देतात. आता स्वर्गातले विमानात आलेले यांना काय माहिती? तेव्हा तुकोबाराय म्हणतात अपार मिळाले वारकरी रे. तर त्याही वेळेला आषाढी कार्तिकेला खूपच गर्दी होत होती, खूप गर्दी होत होती. आणि मग गर्दी झाली म्हणजे त्रास होतोच. गर्दीत राहायचं म्हणजे त्रास सहन करण्याची मानसिकता तयार करूनच गर्दी दे. धक्का खायला होता तर काय धक्का, धक्के खायला यावं लागत इथं. महाराज आषाढीच्या वेळेला जर गर्दी नाही, सरळ प्रदक्षिणा करून आला तर त्याला प्रदक्षिणा केल्यासारखी वाटत नाही. काय खरं नाही हो, काय खरं नाही. काय अहो, धक्का एक बी लागला नाही. असा उचलून गेला पाहिजे काहीतरी 100-200 फूट, मग वारी भरल्यासारखी वाटते. तेव्हा गर्दी, मग त्रास. आणि मग कदाचित आईसाहेबांनी म्हटलं असेल की एवढी गर्दी असते कशाला जाता हो तुम्ही तिथं? बरं, तुम्हाला काय कमी आहे?
तुमच्याजवळ काय नाही, एवढ्या गर्दीमध्ये तिथं जायची काय गरज आहे, नका जाऊ, थोडस रिकाम्या टायमात जा. कदाचित असं आईसाहेबांनी सांगितलं असेल. त्यावेळेला भगवान शंकराने, अगं तुला माहिती नाहीये, तू वेडी आहेस, पंढरी क्षेत्राचा महिमा तुला माहित नाही. आणि मग विचारलं असेल, मग माहिती नाही तुम्हाला माहिती तर सांगा ना, काय आहे पंढरपूर क्षेत्राचा महिमा सांगा तरी मला. आणि मग त्यांनी सुरुवात केली असेल, श्री शंकर ओ आच ऐसे हरे गिरजे प्रति गुह्य स्थिती. आता मग हे गुप्त होतं ना, कारण गुप्त का होतं, पण जे उघड केलं तर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता होती. हा ऐसे शंकर सांगे ऋषीजवळ सांगितलं. सकळ तीर्थे माध्यान्ह काळे, म्हणजे बरीच चर्चा पंढरपूरची भगवान शंकरांनी केलेली आहे, कारण ते वारकरी होते ना पंढरीचे. त्याच्यामुळं गिरजेजवळ हे गुप्त अशा प्रकारचं माहिती, हे गुप्त का सगळ्यांना दिसत नाही ना. सगळे पांडुरंग दिसतं का सगळ्यांना? नाही. आपल्याला कुठं चंद्रभागा पांडुरंग नाही वाटत, क्षेत्र पांडुरंग नाही वाटत, मंदिर पांडुरंग वाटतो, कारण तिथं प्रत्यक्ष कमरेवर हात ठेवून परमात्मा उभा आहे. गुप्त का, तर जे दिसत नाही, हे सगळीकडे ज्ञात नसतं, त्याला काय म्हटलं जातं, गुप्त गुह्य अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर हे सगळंच पांडुरंग स्वरूप आहे, इथं येणाराही पांडुरंग स्वरूप होऊन जातो. अशा प्रकारचं गुह्य हे आईसाहेबाजवळ भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे. महाराज तुकाराम महाराजांना ऐकायला मिळालं. तुकोबऱ्यांचा अधिकार याच्यावरून लक्षात येतो महाराज. जे गुह्य आहे आणि ते केवळ भगवान शंकराने आईसाहेबाजवळ सांगितलेलं आहे. म्हणजे ते काही टीव्हीवर मुलाखत देताना थोडी सांगितलं, कुठंतरी एकांतामध्ये आईसाहेबांनी विचारलं आणि मग भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे तुकाराम महाराजाला कसं काय कळालं? हाच तुकाराम महाराजांचा विशेष होता. महाराज भगवत चिंतनाने तुकोबाऱ्यांना अशी बुद्धी प्राप्त झालेली होती, शस्त्रामध्ये जिला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलं जातं. आणि ही बुद्धी जगातल्या सगळ्यापर्यंत पोहोचते आणि सगळ्या विषयाचं तिला काय होतं, ज्ञान होतं. सगळ्यापर्यंत पोहोचते, सगळ्याचं ज्ञान होतं. ही बुद्धी तुकोबाऱ्यांना प्राप्त, ही बुद्धी थेट त्या संवादापर्यंत पोहोचलेली आहे. आणि तो संवाद तुकोबाऱ्यांच्या बुद्धीनं स्वतः अनुभवलाय. म्हणून तुकोबाराय लिहितात की भगवान शंकरांनी हे गुह्य पार्वती मातेला सांगितलं, ऐसे हरे गिरजे प्रती. नाही तर महाराज ही जर बुद्धी प्राप्त झाली नाही, हे आपल्याला माहितच झालं नसतं की भगवान कारागृहामध्ये प्रगट झाले. आपण 12 वाजता नाही, मग पहाटे 4 वाजता उत्सव करावा लागला असता, दुसऱ्या दिवशी उत्सव केला असता आपण गोकुळाष्टमीचा. कारण भगवान 12 वाजता प्रगट झाले हे देवाशिवाय दुसऱ्याला कोणालाच माहित नव्हतं. ज्यांच्या पुढे प्रगट झाले त्या वसुदेव देवकीच्या बुद्धीवर सुद्धा भगवंतांनी योग मायला सांगितलं होतं, यांना हे काय राहू देऊ नको, स्मरण राहू देऊ नको, याचा विसर पाड. त्याच्यामुळे त्यांनाही माहिती नव्हतं. वसुदेवाने स्वतः कृष्णाला गोकुळामध्ये नेऊन घातलं हेही त्याला माहिती नाही. नंतर विसरून गेले. गर्गाचार्यांनी सांगितलं नंतर की तुम्ही स्वतः कृष्णाला गोकुळात नेलेलं आहे. आणि त्यांना ते दिव्य दृष्टी दिली मागचं, आणि मग त्याला कळालं. म्हणजे हे कोणालाच माहिती नव्हतं. आणि मग हे ग्रंथात कसं काय आलं जर कोणालाच माहिती नाही? महाराज केवढा पहारा होता कंसाचा, आणि त्यातली त्यात 8व्या वेळेला तर त्यांनी पुन्हा डबल वाढवलेला होता. मुंगी सुद्धा त्या पहारेकऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय मध्ये जाऊ शकत नव्हती. आणि वसुदेव त्याला घेऊन जातात, परत येतात, तरी कोणालाच माहिती होत नाही. हे कसं काय आहे? हे बाकी यांना कसं काय कळालं? जर तिथं पहाऱ्यावर होते त्यांना समजलं नाही, तिथला जो राजा होता त्याला समजलं नाही, आणि या ग्रंथकाराला कसं समजलं? तर यांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त असते. जगामध्ये कुठं काय घडतंय
तिथपर्यंत यांची बुद्धी जाऊन पोहोचते आणि त्यांना ज्ञान होतं. भगवान साहेबाला सांगितलेलं तुकोबारायांनी ऐकलं आणि त्या आधारावर तुकोबाराय सांगतात की पांडुरंगीचे पंढरपूरला पांडुरंग क्षेत्र तुकोबारायांनी आम्हाला वाटतं दुसरे अनेक अभंगामध्ये म्हटलेलं आहे. हे पांडुरंग क्षेत्र आहे म्हणजे पांडुरंगच क्षेत्राच्या स्वरूपामध्ये, पांडुरंग तीर्थाच्या स्वरूपामध्ये आणि पांडुरंग मूर्तीच्या स्वरूपामध्ये. तेव्हा ऐसे हरे गिरिजे प्रति गुह्य स्थिती सांगितली. तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत तीर्थरूप आहे, हे दैवत क्षेत्र स्वरूप आहे नव्हे, हे दैवत सर्व स्वरूप आहे. इथं जे काय आहे तत्स्वरूप आहे दैव. आणि मग सांगा असं कोणत्या तीर्थामध्ये? दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते. आज संध्याकाळी 7 ते 9 पद्मशाळी धर्मशाळेमध्ये सेवा आहे, त्यामुळे भागवत होणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.